मिरजेत सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये 9 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडी भव्य मेळावा. माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार. प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीत 9 ऑगस्ट 2026 रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी दिली आहे. मिरजमध्ये सोमनाथ साळुंखे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष क्षेत्रप्रमुख नितीन सोनवणे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, नजीर झारी, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर जगताप, आनंदा हातेकर, प्रमोद वायदंडे, सागर दरबारे, शब्बीर चिवलेकर, नंदू कांबळे, अल्ताफ खतीब, सूर्यकांत कुकडे, शब्बीर चिवेलकर, चंदाताई साबळे यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा संघटनात्मक बांधणीवर भर दिला जातो आहे. वंचित बहुजन आघाडी मिरज मतदारसंघ आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सक्षमपणे पर्यायी उभा करेल. येणाऱ्या 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी यश संपादन करेल, असे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी यावेळी म्हटलं आहे. लोकनेते माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांचे मानसपुत्र पॅन्थर योद्धा माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला मोठा हादरा बसला आहे. रविवारी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व नाट्यगृह मिरज या ठिकाणी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातील दिग्गज कार्यकर्त्यांचा प्रवेश या संवाद मेळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून होणार आहे. या पक्षप्रवेशामध्ये मिरजचे माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते अशोकरावजी कांबळे हे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या समवेत बरेचसे माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून मिरज विधानसभा आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे या सांगली जिल्ह्यामध्ये राजकीय पर्याय उभा करेल ही अपेक्षा आम्हाला आहे, ही खात्री आम्हाला आहे. आगामी 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना भक्कम करणे एक कृती कार्यक्रम घेऊन आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अशोकरावजी कांबळे यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होतो आहे. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी विधानसभा आणि लोकसभेमध्ये उज्ज्वल यश संपादन करेल अशी खात्री आम्हाला आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.